बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर K6 मधील युको एरोमॅटिक्स आणि श्री केमिकल त्याचबरोबर इतर एका कंपनीला आग लागलेली आहे. ती आग भीषण आहे. आपण पाहू शकतो की अजूनही आग आहे ती भडकती आहे. जवळपास 5 अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी दाखल आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम आहे ते सुरू आहे. या ठिकाणी आपण पाहाल तर अगदी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे सुद्धा इथे ह्या घटनास्थळावरती हजर आहेत. त्याचप्रमाणे तहसीलदार आहेत आणि अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहेत ते अथक परिश्रम घेत आहेत. ही आग शमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आग आहे ते भडकते. आपल्यासोबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊया. सर, काय सांगाल, काय नेमकं आगीचं कारण आहे आणि आता काय परिस्थिती आहे? 5:30 वाजता या ठिकाणी युके एरोमॅटिक्स या ठिकाणी आग लागली आणि त्यानंतर हवेचा लोड जास्त असल्यामुळे आजूबाजूच्या ठिकाणी ठिणग्या पडून आणि दोन्ही ठिकाणच्या जे आजूबाजूच्या कंपन्या आहेत त्या केमिकल कंपन्या आहेत आणि बंद पडलेल्या कंपन्या आहेत. त्यामुळे आग सहजपणे वाढली आणि 2 ठिकाणी जे आदर्श टेक्सटाईल आणि युके एरोमॅटिकच्या शेजारची कंपनी या तिन्ही ठिकाणी ही आग पसरलेली आहे. परंतु ते तिथून पुढे स्प्रेड होणार नाही या दृष्टिकोनातून अग्निशमन दलाच्या सर्व जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते सर्व शर्थीचे प्रयत्न करत आहेत आणि बाहेरून अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत, फोमच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आताची परिस्थिती अशी आहे, की या 3 कंपन्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी ती स्प्रेड होणार नाही. अ, हा पूर्ण प्रयत्न इथं केलेला आहे आणि निश्चितपणे आगीचं प्रमाण कमी झालेलं आहे. जे गेल्या 1.5 तासापूर्वी होतं, त्यापेक्षा खूप कमी झालेलं आहे आणि खात्री आहे, की इथून पुढे ते इतरत्र स्प्रेड होणार नाही. सर, कामगार वगैरे होते का हे कंपनीमध्ये? कोणी वॉचमॅन वगैरे होते का? नेमकं काय कारण सांगितलं जातं आणि ही आग जी भडकते नेमकं ह्याच्यामध्ये कोणती उत्पादनं होत होती? साधारण काय माहिती आहे आपल्याला? टेक्सटाईल कंपनी आहे, एक एरोमॅटिकची कंपनी आहे आणि एक केमिकल कंपनी आहे. अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. आता हे बंद असणाऱ्या कंपन्या असल्यामुळे याच्या संदर्भात डिटेल्स माहिती जास्त आपल्याकडे नाहीये. परंतु आपल्याकडे त्या ठिकाणी कुणी मनुष्यहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती आपल्याकडे आहे. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की ह्या एक कंपनीला आग लागल्यानंतर आणखी 2 कंपन्या आहेत त्या आगीच्या भक्षस्थानी आलेल्या आहेत आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्या इथे दाखल आहेत. अगदी अग्निशमन दलाचे जे जे जवान आहेत ते ह्या आगीवर नियंत्रण आणण्याचा सरतीचे प्रयत्न करत आहेत. सध्या आग आटोक्यात येत आहे जेणेकरून 3 कंपनी गेल्यानंतर इतर कंपन्यांना आग लागणार नाही ह्याची दक्षता आहे ती आता घेतली जाते. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.